काय करा, पेज नंबर 26 काढा. प्लीज ओपन युअर बुक अँड गो ऑन पेज नंबर 26. काढलं का सर्वांनी? आता बघा, लेट्स सी हियर. याच्यावर नाव आहे माय इंग्लिश बुक. काय नाव आहे? माय इंग्लिश बुक. म्हणजे इथून आपलं इंग्रजीचं सुरू झालं चॅप्टर, म्हणजे ते विषय सुरू झाला. आपण बघा, परीक्षेमध्ये अगोदरच्या परीक्षेमध्ये याच्यावर प्रश्न आले होते. त्यांनी तिसऱ्या भागामध्ये टाकले, पण तिसऱ्या भागामध्ये दिवाळीनंतर सुरू होती. तर आपण ते वाचू. हे धडा घेण्यामागचं कारण हे आहे की तुम्हाला फक्त वाचून तुम्हाला स्पष्टीकरण नाही सांगायचं. हे घेण्यामागचं कारण काय आहे की याच्यामध्ये जे काही कठीण शब्द येतात आपल्याला अर्थ पण अपेक्षित नाही. अर्थ आला तर फार चांगली गोष्ट आहे. मुळात ते शब्द आपल्याला वाचता यायला पाहिजे. जे जे कठीण शब्द येतात ते वाचता यायला पाहिजे, आणि जे रेग्युलर शब्द आहेत ते पुन्हा पुन्हा येत असतात, म्हणून ते आपण लक्षात ठेवायचे. सर्व काढ. आता बघा, स्टार्टिंग इथे एक शब्द आहे जे तुम्हाला माहिती आहे, त्यामुळे मी तुम्हाला सांगणार नाही, तुम्ही मला वाचून दाखवायचं. काय रे? हे काय? लिसन मध्ये बघा टी आहे, तो सायलेंट आहे. आपला ईचा तुम्हाला मी नियम सांगितला होता, ई जर लास्टला आला किंवा लास्ट पण 2 नंबरला आला तर त्याचा उच्चार होत नाही. दुसरं, केअरफुली मध्ये एलवाय आहे शेवटीला. ज्या ज्या वेळेस एलवाय येते शेवटी त्याला बी म्हणायचं. जर बीवाय आलं तर काय म्हणायचं? एसवाय आलं तर काय म्हणायचं? असे बरेच अक्षर आहेत. आरवाय आलं तर काय म्हणायचं? ते ध्यानात ठेवा. या केअरफुली मध्ये डबल एल आहे, नुसतं एफ यू एलवाय नाही. लिसन केअरफुली म्हणजे लिसन म्हणजे ऐकणे, केअरफुली म्हणजे काळजीपूर्वक आपल्याला ऐकायचं. आता हे एक कॅरेक्टर आहे, त्याचं नाव काय आहे? अल-अनुष्का. अल-योनुष्का. आपल्याला अनुष्का नाव माहिती आहे की? अनुष्का त्याच्याकडे अल आहे, योनुष्का. अल-योनुष्का. अल-योनुष्का असं नाव आहे हे. आता माझ्याकडे जो उच्चार हे आहे, जर काय बदल असेल तर आपण नंतर पाहून घेऊ. अल-अनुष्का म्हणजे अल-अनुष्का विषयी हा पूर्ण चॅप्टर आहे. मुळात स्टोरी काय आहे आपला त्या मागच्या पेपर मध्ये कळली होती पूर्ण, कारण अर्ध स्टोरी होती, याच्यामध्ये पूर्ण स्टोरी. बघा, वन्स अपॉन, तुम्ही ओळीवर बोट ठेवायचं. सृष्टी. आता पहिली ओळ तुम्ही वाचायची, दुसरी ओळ मी वाचा. Once upon a time there was a. या ओळीमध्ये कोणाला काही अडचण आहे का? नाही. Girl called Al-Anushka. Called Al-Anushka. Al-Anushka lived with her father, mother and baby brother I-Anushka. I-Anushka किंवा E-Anushka तिचं नाव आहे. याच्यामध्ये काय सांगितलं? Once upon a time there was a girl called Al-Anushka. Once upon a time म्हणजे कधी एकेकाळी, नेमका काळ माहित नाही कधी होता ते. 5 वर्षापूर्वी असेल, 10 वर्षापूर्वी असेल, किंवा गेल्या वर्षीच आपण असेल. Once upon a time एक गर्ल होती. गर्ल म्हणजे कोण? गर्ल म्हणजे मुलगी. तिचं नाव काय होतं? नाही, कोण खरं खरं नसते, खोटीच असते ती. एक मुलगी होती, तिचं नाव होतं अल-अनुष्का. आणि अल-अनुष्का लिव्ड विथ. लिव्ह म्हणजे राहणे. लिव्ह म्हणजे काय? राहणे. तुम्ही कुठे राहता? बेलमंडळ राहता. म्हणजे यू लिव्ह ऍट बेलमंडळ. यू लिव्ह ऍट बेलमंडळ. मग ती राहायची. आपण कोणासोबत राहतो? ही कोणासोबत राहायची? लिव्ड विथ हर फादर, मदर अँड बेबी ब्रदर. बेबी ब्रदर. ब्रदरच्या पुढे एक शब्द लागला, बेबी. बेबी म्हणजे काय रे? बेबी म्हणजे नाही, बेबी म्हणजे छोटा लेकरू. बेबी म्हणजे काय? छोटं लेकरू. म्हणजे याचा अर्थ काय व्हायला? अल-अनुष्का मोठी होती आणि तिचा जो छोटा भाऊ होता तो लहान होता. त्याचं नाव काय होतं? ई-अनुष्का. ई-अनुष्का. एवढे नाव आपण कशाला ठेवले असले ना? कसं ठेवता येतं. पुढचं बघा. वन डे मदर सेड टू अल-अनुष्का. एके दिवशी तिची आई अनुष्काला म्हणाली, सेड टू. सेड टू. सेड टू म्हणजे म्हणणे. सेड टू म्हणजे काय? म्हणणे. तिची आई तिला म्हणाली. सेड शब्द वाचायला का तुम्हाला? सेड मध्ये बघा, S-A-I-D आहे, मध्ये ए आहे. हा मध्ये ए आला की त्याचा उच्चार
ई सारखा करायचा, ई म्हणजे मात्रा. मग सेड सारखा शब्द आहे बघा. एम ए आय काय होते वाचा बरं. मेड. एम ए आय एन काय होते. मेड. पी ए आय एन टी पेन. 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 जी ए आय एन जे. गेन. गेन. तिची आई तिला म्हणाली डॉटर वी आर गोइंग आउट टू वर्क. ती काय म्हणली वी आर गोइंग आउट टू वर्क म्हणजे कामाला चाललो, वर्कला चाललो. पण कोण चाललं. वी आर. आय एम म्हणली नाही ती. आय एम म्हणली असते तर ती स्वतः गेली असते. वी आर म्हणजे वी म्हणजे आम्ही. मग आम्ही म्हणलं की ती आली, आई आली आणि तिचं म्हणजे तिचा नवरा आला, फादर तिचे अनुष्काची, आणि आईचा हजबंड आला. म्हणजे आम्ही कामाला चालू. घरी लोक 4 आहेत. आम्ही कामाला गेलो म्हणजे कोण कोण बेबीला तर घेऊन जाणार नाही ती. म्हणजे आई निवडली गेली. घरी कोण उरलं. अनुष्का आणि ई अनुष्का. मग काय म्हणली बी ए गुड गर्ल एक चांगली मुलगी हो. अँड लुक आफ्टर युअर बेबी ब्रदर आणि तुझ्या भावाकडे लक्ष दे. आफ्टर हा शब्द आलाय. तुम्हाला त्याच्यात कुठला शब्द आवडतो सांगा बरं. तुम्हाला त्याचा उच्चार सांगतो. हा आफ्टर शब्द आहे. कोणता शब्द आहे. आफ्टर. असं आपल्या घरी पण होते. बऱ्याच जणांची लहान भाऊ बहीण असतात, त्यांना लक्ष ठेवावं लागते. फादर अँड मदर वेंट अवे. मी म्हणल्याप्रमाणे बघा फादर अँड मदर वेंट अवे. गो अवे म्हणून त्यात गेलं की वेंट अवे म्हणतात. अवे म्हणजे इथून दूर गेली. फादर अँड मदर वेंट अवे. सून अनुष्का फॉरगॉट ऑल दॅट हर मदर हॅड सेड. फॉरगॉट म्हणजे काय रे. सृष्टी ध्यान दे बरं. फॉरगॉट म्हणजे काय. फॉरगॉट म्हणजे विसरणे. फॉरगॉट म्हणजे काय. विसरणे. ती विसरली. व्हॉट हर मदर सेड टू हर. तिची आई तिला काय म्हणाली ती विसरली. सी सीटेड हर बेबी ब्रदर ऑन द ग्रास. तिनं तिच्या बेबी ब्रदरला ग्रासवर बसवलं. रॅन आउट टू हर फ्रेंड्स. तिच्या मित्रमैत्रिणीकडे गेली. अँड बिगेन टू प्ले विथ देम आणि त्यांच्यासोबत ती खेळायला लागली. सी क्लीन फॉरगॉट टू लुक. क्लीन फॉरगॉट. क्लीन फॉरगॉट म्हणजे काय. 100% विसरली. क्लीन फॉरगॉट टू लुक आफ्टर हर बेबी ब्रदर. ती पूर्णपणे आपल्या बेबी ब्रदरकडे ध्यान द्यायचं हे विसरली. आणि मित्रांसोबत खेळायला जाताना तिनं आपल्या बेबी ब्रदरला ग्रासवर ठेवलं. सडनली शब्द काय आला रे. सडनली. सडनली म्हणजे अचानक. सडनली म्हणजे काय. अचानक. अचानक काय झालं. अ फ्लॉक ऑफ गीज केम फ्लाइंग. बघा इथं फ्लॉक ऑफ गीज आहे. फ्लॉक ऑफ गीज म्हणजे काय रे. फ्लॉक ऑफ गीज म्हणजे फिनिक्स. फ्लॉक ऑफ गीज म्हणजे त्यांचा फ्लॉक म्हणजे थवा. फ्लॉक म्हणजे काय थवा. कोणाचा. गीज म्हणजे गरुडांचा थवा. तुम्हाला गरुड तुम्हाला मागे सांगितलं मी. गरुड जे असतात की नाही ते खूप उंच उडतात आणि उंच उडत असताना जेव्हा ते खाली येतात त्यांच्या अंगामध्ये खूप ताकद येते. ते हरणाचे पिल्ले पण वर उठून होते. माणसाच्या पिल्ल्याचं काय गरज नाही. Suddenly a flock of geese come flying. They swooped down, picked up her baby brother and flew away with him. म्हणजे swoop down म्हणजे खाली आले, पिकअप केलं त्या बेबी ब्रदरला आणि फ्ल्यू आले. म्हणजे ते पुन्हा उडून गेले. जसं की हरणाच्या पिल्ल्याला पकडले नाही तसं बेबी ब्रदरला पकडलं आणि ते त्याचा फ्लॉक उडून गेला. Look Anushka, cried one of the children. त्या चिल्ड्रन फ्लू आले ना त्याच्यामध्ये काय म्हणजे लुक अनुष्का असं म्हणतात. काय व्हायला बघा तू काय झालं. मी म्हणाले बघा तू काय झालं. म्हणजे मित्रमैत्रिणी काय म्हणले लुक अनुष्का. ते असं म्हणले नाही की बघ तुझ्या भावाला घेऊन. फक्त असं म्हणले की बघ काय व्हायला ते. द गीज आर फ्लाइंग अवे विथ हर बेबी ब्रदर. ते गीज त्या बेबी ब्रदर सोबत निघून गेले. स्टॉप स्टॉप यू वीक ब्रदर्स सेड अनुष्का. माझ्या भावाला तुम्ही घेऊन चाललेले पक्षी थांबा. But it was no use. पण त्याचा काहीच उपयोग नव्हता. She ran after the birds. म्हणजे ती त्या बर्डच्या मागे पळायला लागली ती. The birds flew faster and faster and were soon out of sight. Sight हा शब्द आहे. GST हे जे आहे याचं ट होते सांगितलं होतं साइट. त्या साइट पासून ते दूर गेले. फ्ल्यू म्हणजे उडणे. उडाले.
पुअर अनुष्का व्हॉट कुड शी डू. पुअर म्हणजे गरीब. गरीब म्हणजे ऍक्च्युअली परिस्थितीने गरीब नाही. गरीब म्हणजे हताश होणे. आता व्हॉट कुड शी डू, आता ती काय करणार आहे? तिला पळता येईल ते एवढं फास्ट जेवढून गेले उंच. शी सोड अँड वेप्ट बट देन शी गॉट अप अँड सेड आय मस्ट ब्रिंग बॅक माय बेबी ब्रदर. ती हताश होते आणि निराश होऊन ती खाली बसते आणि काय म्हणते? आय मस्ट ब्रिंग बॅक माय बेबी ब्रदर. आणि मी माझ्या बेबी ब्रदरला मस्ट म्हणजे आणतोच. अवे रॅन अनुष्का टू वेअर द बर्ड्स हॅड फ्लॉन. आता ती मागे गेली आणि काय केलं? कुठून ती भावाला उचललं त्या ठिकाणी ती गेली. सी रॅन अँड रॅन टिल सी केम टू अँड ओन. मग ती उचलल्या ठिकाणापासून त्या पक्ष्यांच्या मागे 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 गेली आणि जात असताना ती एका ओन जवळ गेली. ओन माहिती का तुम्हाला? ओन म्हणजे चूल सोप्या भाषेत. आता ओन नावाचं मशीन पण यायला पिन लावते तर बोर्डाला, त्याच्यामध्ये आपण काय ताट ठेवलं, थंड झालेली भाजी पोळी भात ताबडतोब गरम होते. त्याला मायक्रोवेव्ह ओव्हन म्हणतात. त्याच्यामध्ये ग्रिल नावाचा एक प्रकार असतो. ग्रिल म्हणजे त्याला कडक करते, चिकन वगैरे असतं त्याला. आणि भाजी डाळ जर गरम करायची असेल तर त्याला मायक्रोवेव्ह ओव्हन वापरते. ओव्हन म्हणजे चूल. ओव्हन म्हणजे काय? चूल. ओ नो वन टेल मी वेअर द गीज हॅव फ्लोन. तिच्या चुलीला म्हणाली, काय म्हणाली? माझा भाऊ याला घेऊन ते पक्षी कुठे गेले सांग म्हणजे ओरडा. Eat a slice of my wheat bread fast, said the oven. ओवन काय म्हणे? एकदा एक ब्रेडचा तुकडा खाय म्हणे माझा. एकदा माझा ब्रेडचा तुकडा खाय. मग मला विचार म्हणे, व्हॉट इट अ स्लाइस ऑफ व्हीट ब्रेड. व्हीट ब्रेड म्हणजे गहू. व्हीट म्हणजे काय? गहू. WHEAT. व्हीट म्हणजे गहू. व्हीट म्हणजे गहू. धान्य म्हणजे त्याला व्हीट फ्लोअर, गव्हाचं धान्य पीठ. गव्हाचं ब्रेड बनते. काय करा? ब्रेडचा तुकडा खा. व्हॉट इट अ स्लाइस ऑफ व्हीट ब्रेड ॲट होम. वी डोंट ईट इवन व्हीट केक्स. आम्ही घरी सुद्धा व्हीटचा ब्रेड खात नाही म्हणे आणि व्हीटचे केक पण खात नाही म्हणे. सो द ओवन केप्ट क्वाइट. केप्ट क्वाइट म्हणजे काय? क्वाइट म्हणजे शांत बसणे. क्वाइट म्हणजे काय? शाही संपत्ती करायची. क्वाइट म्हणजे शांत बसणे. शांत बसणे. कोण शांत बसणार आहे का? कोण शांत बसणार.